पाहिजे, आंब्याची शेती केली पाहिजे. तर ह्या आंब्याच्या फळबागेसाठी जमीन कशा पद्धतीची हवी आहे, कशी जमीन पाहिजे? आता मी जसं की धाराशिव मध्ये बऱ्याच जणांच्या फळबागेला भेट दिलेली आहे हा आणि तिथल्या शेतकऱ्याला आपली विचारणा वगैरे झालेली आहे. हा हा त्यांचं म्हणणं असं आहे की आता ही जी फळबाग आहे ह्याला काळी काळी जमीन लागेल ह्याची काही आवश्यकता नाही. मुरमाड जेवढी जमीन चांगली राहील, हा पाण्याचा निचरा वगैरे होणारी, हा ती एक नंबर जमीन राहील फळबागेसाठी. हा हा त्या मुरमाड जमिनीवर फळबाग ही एक नंबर पद्धतीने येते. हो का? मग ही फळबागेसाठी, आंब्याच्या लागवडीसाठी ही काळी म्हणजे जमीन चांगलीच पाहिजे अशातला भाग असं काही नाही, नाहीये. फक्त मुरमाड जमीन आणि पाण्याचा निचरा होणारी बस बस बस. जमीन लागते. हो, हो, हा हो. ठीक आहे. ह्याच्यानंतर मग ही तुम्ही जी आंब्याची लागवड केलेली आहे, हम्म. ही आंब्याची लागवड कशा पद्धतीने केलेली आहे? ही आंब्याची लागवड बघा इस्रायल टेक्नॉलॉजी पद्धतीने केलेली आहे. इस्रायल टेक्नॉलॉजी पद्धतीमध्ये 2-4 पद्धतीने फळबाग लागवड होती. हा. 3.5x12 पण असते, हा. पण आपण काय केलेलं आहे थोडं आपलं 12x5 वर ठेवलेली आहे. 12x5 वर हा. ठेवलेली आहे. हा, कारण आणि 2 झाडामधलं अंतर किती आहे आता हे? ह्या 2 झाडामध्ये अंतर बघितलं तर असं 5 फूट आहे हा आणि असं 12 फूट अंतर आहे. हा कारण ह्याचे फायदे बरेच आहेत. हा कारण कोणते कोणते फायदे? पावसाळ्यामध्ये जर समजा वारं वावदान सुटते, हा हा वारं वावदान सुटल्याच्या नंतर ही झाडाच्या फांद्या एकूण एकामध्ये जातात हाईट वाढल्याच्या नंतर. हा हा ती झाडाचे फाटे वगैरे मोडण्याची भीती नाही. हम्म, हम्म, हम्म. त्याला फळ वगैरे धारणा झालेला ते वारं मध्ये